Dear students, today we are going to learn another poem or the next poem 2.4 upon Westminster Bridge. This poem is written by William Wordsworth. Before going to learn about the poem, let's know about the poet and his life. William Wordsworth, born on April 7, 1770. William Wordsworth यांचा जन्म 7 एप्रिल 1770. He was a major English romantic poet. ते English romantic poet होते. Who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23rd April 1850. विल्यम वर्ड्सवर्थ यांना क्वीन व्हिक्टोरिया या राणीच्या दरबारामध्ये पोएट लॉरेट म्हणून सन्मानित करण्यात आलेलं होतं. एक राजकवी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता. ही इज अ लीडिंग इंग्लिश नेचर पोएट. ते एक निसर्ग कवी होते किंवा निसर्ग कवी आहे बिकॉज ही वॉज फॉन्ड ऑफ नेचर. कारण ते निसर्ग प्रेमी होते, निसर्गावरती त्यांचं प्रेम होतं आणि म्हणून त्यांना निसर्ग कवी असं म्हटलं जात होतं. आणि निसर्गावरतीच कविता त्यांनी लिहिलेल्या होत्या. द मेन थीम ऑफ हिज पोएम वॉज द नेचर. सो ही इज कॉल्ड a nature poet. His collection of poetry, lyrical ballads, is considered as the central work of romantic literary theory. The poem upon Westminster Bridge is one of the best examples of his romantic poems. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही रोमॅन्टिक पोएम पैकी एक उत्कृष्ट कविता आहे असं म्हटलं जाऊ शकतं किंवा आहे ही त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द पोएम. अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ पेट्रार्कन sonnet. As we know about the sonnet, what is sonnet? Sonnet is a 14 lines poem. 14 ओळींची कविता असते त्याला सुनीत किंवा sonnet असं म्हटलं जातं. So, upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet. In Petrarchan sonnet there are two parts. The first part is called octave and the second part is called sestet. Octave consists 8 lines and sestet consists 6 lines. So, in which William Wordsworth, in this poem, in this sonnet, William Wordsworth describes the beauty of the bridge as seen at dawn from the Westminster Bridge. या कवितेमध्ये कवीनं वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून त्याला दिसलेलं जे नयनरम्य दृश्य आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. The Westminster Bridge, London. The then world had to still experience the Industrial Revolution. कवीनं या कवितेमध्ये वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून लंडन इथं असणाऱ्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरती कवी उभा आहे आणि तिथून त्याला दिसणारं जे दृश्य आहे त्या दृश्याचं त्या सौंदर्याचं वर्णन कवीनं या कवितेमध्ये केलेलं आहे. Then the world had to still experience the Industrial Revolution. आणि त्यावेळी ज्यावेळी कवीनं त्याचं वर्णन केलं त्यावेळी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन
नव्हतं, त्यावेळेस औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. आता मात्र जे जग आहे आपण काय अनुभवत आहोत. Now we are experiencing the industrial revolution. And what happened because of industrial revolution? There is a pollution. Industrial revolution झाल्यामुळे आता आपण आपल्याला दिसते की सर्वत्र सगळीकडे पोल्युशन झालेलं आहे, प्रदूषण झालेलं आहे. आणि त्या प्रदूषणामुळे हे जे आजूबाजूचं जे सौंदर्य आहे ते आपल्याला तितकंच अनुभवता येऊ शकत नाही. मात्र ते सौंदर्य कवीनं before industrial revolution the poet had experienced that beauty, and so he had written, so he writes a poem on it. The poet was enthralled by the panoramic landscape. आणि तिथं त्यांनी पाहिलेले जे लँडस्केप आहे तिथं असणारं जे त्यानं जो व्ह्यू पाहिला, वाईड ब्रॉड व्ह्यू, त्यानं जे पाहिलेलं दृश्य आहे ते दृश्य पाहून कवी अतिशय मंत्रमुग्ध होऊन गेला. ही वॉज एन्थ्रॉल्ड बिकॉज ऑफ दॅट पॅनोरॅमिक सीन. द ब्युटी, काम अँड क्वाइट नेचर बिफोर हिम. त्याच्या समोर असणारा जे निसर्ग आहे, जी शांतता आहे आणि ते जे दृश्य आहे ते सर्व पाहून कवी काय झाला तर मंत्रमुग्ध होऊन गेला. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द कलेक्शन ऑफ पोएम्स इन 2 volumes in 1807. आणि ही कविता कलेक्शन ऑफ पोएम्स यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली, पब्लिश करण्यात आली. Now we are going to discuss about the poem. So we must know about the setting of the poem. आपल्याला त्या कवितेचं सेटिंग काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. So the setting of the poem is the Westminster Bridge in London. लंडन मध्ये असणारा वेस्टमिन्स्टर ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल. लंडन मध्ये असणारा थेम्स नदीवरती एक ब्रिज आहे, त्याचं नाव आहे वेस्टमिन्स्टर ब्रिज. आणि हे त्या कवितेचं सेटिंग आहे. सो द टायटल अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. वर्ड्सवर्थ अँड हिज सिस्टर डॉरथ were traveling over the Westminster Bridge early in the morning. कवी विल्यम वर्ड्सवर्थ आणि त्याची बहीण डॉरथी हे दोघेही त्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून ट्रॅव्हलिंग करत होते. पहाटेच्या वेळेस ते तिथून जात होते आणि तशा पद्धतीचा सीन या कवितेमध्ये आहे. The streets, the poet describes the scene. The streets were empty. तिथं असणारे जे रस्ते होते, पहाट असल्या कारणाने सकाळची वेळ असल्यामुळे तिथं असणारे जे रस्ते होते ते पूर्णपणे एम्प्टी होते, मोकळे होते. And there was no traffic. So there was no traffic. आणि तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेमही नव्हता. But when they crossed the famous bridge over the Thames River, त्या थेम्स नदीवरती असणारा जो वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे तो क्रॉस करून जात असताना they extremely impressed by the view, by the scene. आणि तिथं असणाऱ्या त्या पुलावरून जात असताना त्यांनी पाहिलेल्या सीनमुळे ते पूर्णपणे काय होऊन गेले, they were extremely impressed. ते खूप प्रभावित झाले. There was no fog. कुठल्याही प्रकारचं धुकं तिथे नव्हतं. So there was the clean and clear atmosphere. तिथे असणारं वातावरण देखील अगदी स्वच्छ होतं. कुठल्याही प्रकारचं तिथं फॉग किंवा धुकं किंवा आपण असंही म्हणू शकतो की इंडस्ट्रियल मुळे किंवा तिथं ट्रॅफिक नव्हतं आणि ट्रॅफिक नसल्या कारणाने कुठल्याही प्रकारचा धूर हवेमध्ये नव्हता आणि त्यामुळे तिथलं वातावरण अगदी स्वच्छ होतं,
सर्व दृश्य अगदी स्वच्छ त्यांना दिसत होतं. इट वॉज अ ब्युटिफुल साइट आणि त्यामुळे ते दृश्य अतिशय सुंदर असं दृश्य त्यांना दिसत होतं. द स्काय वॉज ब्ल्यू अँड स्पेशियस आणि आकाश सुद्धा निळं आणि निरभ्र असं दिसत होतं. So it is a setting or the scene of the poem. Students, open your textbook at the page number 82. Now, I am going to read this whole poem. Listen it carefully. Upon Westminster Bridge, earth has not anything to show more fair. Dull would he be of soul who could pass by, a sight so touching in its majesty. This city now doth like a garment where the beauty of the morning, silent, bare, ships, towers, domes, theaters, and temples lie open unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Never did sun more beautifully stick in his first splendor, valley, rock, or hill. Never saw I, never felt a calm so deep. The river glips at his own sweet will. Dear God, the very houses seem as split, and all that mighty heart is lying still. Now, I am going to explain this poem line by line. While explaining the poem, I shall discuss about the new words. Before going to explain this poem, I want to discuss about the setting of the poem. The setting of the poem is Westminster Bridge. The Westminster Bridge in London. The poet is traveling over the Westminster Bridge and he was looking at the beautiful scene around him. He was traveling over that bridge early in the morning and looking at the sight, looking at the beauty of the city, the beauty of the London around him. So the poet said, earth has not anything to show more fair. कवी हा त्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून प्रवास करत आहे आणि सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी त्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून प्रवास करत असताना कवी त्याच्या आजूबाजूला असणारं ते नयनरम्य दृश्य तो पाहतो आहे आणि त्या दृश्यामुळे तो मंत्रमुग्ध होऊन जातो आणि म्हणून कवी तर फर्स्ट लाईन मध्ये असं म्हणतो की अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. कवी असं म्हणतोय की देयर इज नो ब्युटिफुल प्लेस without there is no beautiful scene than this beautiful scene from the Westminster Bridge. म्हणजे कवी असं म्हणतोय की ह्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरती उभं राहून माझ्या आजूबाजूला असणारं जे सुंदर दृश्य, असणारा सुंदर सीन जो काही मी पाहतोय, ह्या सीन शिवाय, ह्या दृश्याशिवाय या पृथ्वीवरती दुसरं सुंदर दृश्य, दुसरा सुंदर सीन हा नाहीच आहे किंवा नाहीच. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू
show more fair. This earth has not another beautiful scene than the scene which I am looking from the Westminster Bridge. वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून जो सीन मी पाहतोय ह्या सीन पेक्षा सुंदर असा दृश्य, सुंदर असं सीन या पृथ्वी तलावरती कुठेच असू शकणार नाही असं कवीला वाटतंय. Dull would he be of soul who could pass by. आणखीन कवी असं म्हणतोय की ह्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून जात असताना जर एखाद्याने याच्या आजूबाजूला असणारा हा सुंदर सीन, हा हे सुंदर दृश्य जर त्या व्यक्तीने पाहिलं नाही किंवा तो पाहत नसेल तर तो व्यक्ती कसा आहे तर तो डल आहे, तो रसिक नाही, तो निसर्ग प्रेमी नाही. The person if the person is ignoring this beautiful scene from the Westminster Bridge is the person dull. म्हणजे ह्या वेस्टमिन्स्टर ब्रिज वरून जात असताना आजूबाजूला असणारा जो सीन आहे हा सीन जर कुणी एखादा व्यक्ती पाहत नसेल किंवा तो सीन जर तो व्यक्ती इग्नोर करत असेल, त्या सुंदर दृश्याकडे जर तो दुर्लक्ष करत असेल तर तो व्यक्ती हा कवीच्या दृष्टीने कवी म्हणतोय कसा आहे तर डल आहे, अरसिक आहे. तो ह्या निसर्ग प्रेमी नाही किंवा ती व्यक्ती ही निसर्ग प्रेमी नाही, ती अरसिक आहे असं कवीचं एक मत आहे. So the poet says someone is very dull. तर तो व्यक्ती कसा आहे डल आहे. If he is ignoring this beautiful scene, हा सुंदर सीन डावलणार, हे सुंदर दृश्य डावलून तसाच पुढे निघून जाणारा व्यक्ती हा माझ्या दृष्टीने कसा आहे तर अरसिक आहे. A sight so touching in its majesty. आणि हे दृश्य हे कसं दृश्य आहे A sight so touching in its majesty. ह्या दृश्याची भव्यता खूप मोठी आहे. This scene is very beautiful. हा जो दृश्य आहे, हा जो सीन आहे हा खूप सुंदर असा सीन मी पाहतो आहे आणि त्यामुळे ह्या सौंदर्याची भव्यता ही खूप मोठी आहे. इट इज नॉट एक्सपिरियन्स बाय द पोएट प्रिव्हियसली. असं सौंदर्य कवीनं पूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं. हे सौंदर्य कवीच्या दृष्टीने खूप भव्य असं मोठं असं सौंदर्य आहे आणि त्यामुळं कवी असं म्हणतोय की आय कांट एक्सप्लेन दिस ब्युटी इन वर्ड. हे सौंदर्य शब्दात व्यक्तच करू शकत नाही असं हे सौंदर्य आहे. इट इज सो टचिंग. This city now doth like a garment. This city, the city of London. कवी असं म्हणतोय की हे शहर, लंडन मधील हे जे शहर आहे ते कसं आहे This city now doth like a garment wear. कवीला असं वाटतंय की ह्या लंडन शहरानं काय केलेलं आहे तर आपल्या अंगावरती हे सकाळचं पहाटेचं पांघरून घेतलेलं आहे किंवा वस्त्र परिधान केलेलं आहे. लंडन मध्ये असणारी ती सकाळ म्हणजे कवीला असं वाटतंय की त्या शहरानं आपल्या अंगावरती काय घेतलेले आहे, काय परिधान केलेलं आहे तर सकाळ परिधान केलेले आहे. The beauty, the city now doth like a garment wear means this city is covered by the beautiful morning. हे शहर किंवा ह्या शहरावरती सुंदर अशा सकाळचं, सुंदर अशा पहाटेचं एक कवर, एक आच्छादन पडलेलं आहे आणि ह्या शहरानं जणू काय केलेलं आहे तर हे पहाट आपल्या अंगावरती पांघरलेली आहे, अंगावरती घेतलेली आहे असं कवीला इथं वाटत आहे. The beauty of the morning, the city has where, the city has where the beauty of the morning. Silent bear. आणि ही
त्या लंडन शहरामध्ये असणारी जी सकाळ आहे ती कशी आहे तर अतिशय शांत आहे. इट इज सायलेंट. म्हणजे ते पहाटेच्या वेळी त्या लंडन शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंगाट नाही, गर्दी नाही, घाई नाही, गडबड नाही. देयर इज सायलेंट. द सिटी इज सायलेंट. हे शहर खूप शांत असं शहर आहे. बिकॉज देयर वॉज नो इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. कारण तिथं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं नव्हतं, औद्योगिक क्रांती त्या काळी झालेली नव्हती. त्याचबरोबर देयर वॉज नो ट्रॅफिक. कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नव्हतं. आणि म्हणून कवी असं म्हणते की त्या ठिकाणी पहाटे लंडन शहरामध्ये खूप शांतता सगळीकडे पसरलेली होती. अँड ही सेड वेअर. आणि तो आणखी पुढे म्हणतोय की वेअर. आणि त्या शहरामधील लोक काय झालेले होते, आणखीनही झोपी गेलेले होते, जागे झालेले नव्हते. ते शहर लंडन, द सिटी ऑफ लंडन वॉज लुकिंग वेअर. ते शहर जणू काही अनवाणी वाटत होतं. म्हणजेच काय तर त्या शहरामधील लोक हे अजूनही जागे झालेले नव्हते, ते घराबाहेर पडलेले नव्हते आणि त्यामुळे ते शहर अगदी वेअर, मोकळं असं वाटत होतं. शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स and temples lie open unto the fields and to the sky. In this line, the poet has told us about the man-made structures. कवीने या ओळीमध्ये man-made structures चं वर्णन केलेलं आहे. All these things are made by the man. Ships, towers, domes, theaters and temples. Towers म्हणजे काय मनोरे, domes घुमट, and theaters चित्रपटगृह, and temples मंदिर lies open unto the fields. ही सर्वत्र ह्या सगळ्या man-made, all these man-made things are spread around or upon the fields. ह्या सगळीकडे ही ह्या मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी, ह्या वस्तू पसरलेल्या आहेत. अँड टू द स्काय. अगदी दूरपर्यंत ह्या सर्वत्र जिकडे पाहिजे तिथपर्यंत ह्या मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी ह्या पसरलेल्या आहेत. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. इन दिस लाइन द पोएट सेज all means ship, towers, domes, theaters and temples. All of these things are looking bright. ह्या सर्व गोष्टी ह्या कशा दिसत आहेत, ब्राईट दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत, तेजस्वी वाटत आहेत. and all of them were glittering. आणि ह्या सगळ्या गोष्टी चकाकत होत्या, ह्या सगळ्या वस्तू चकाकत होत्या. all bright and glittering in the smokeless air. In that smokeless air, all these things were looking bright and glittering and shining. ह्या सगळ्या गोष्टी चकाकत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी ब्राईट दिसत होत्या. In the smokeless air, and the air was smokeless. There was no fog or there was no pollution. And in that unpolluted air, प्रदूषित नसणाऱ्या त्या हवेमध्ये ह्या सर्व गोष्टी चकाकत होत्या, सुंदर दिसत होत्या. Never did sun more beautifully steep. या अगोदर सूर्योदय, इतका सुंदर सूर्योदय यापूर्वी कधीही झालेला नव्हता. सूर्यानं आपल्या किरणांची उधळण इतक्या प्रभावीपणे वस्तूंवरती कधीही केलेली नसावी, असं कवीला वाटत आहे. कवी असं म्हणतोय की सूर्यानं हा सूर्योदय झाला आणि या सूर्योदयामुळे सूर्यानं आपल्या किरणांची उधळण या सर्वच गोष्टींवरती खूप प्रभावीपणे केलेली आहे आणि त्यामुळेच ह्या सर्व वस्तू ह्या खूप सुंदर दिसत आहेत, ब्राईट दिसत आहेत आणि चकाकत आहेत. इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक और हिल. ह्या डोंगर दऱ्यातून उगवणाऱ्या सूर्याच्या किरणांचा प्रकाश, सूर्यप्रकाश हा ह्या सर्व वस्तूंवरती पडलेला आहे आणि त्यामुळे ह्या सर्व वस्तू ह्या सुंदर दिसत आहेत. नेव्हर सॉ आय. असं दृश्य मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं.
नेव्हर फेल्ट. असं दृश्य, असा सुंदर सीन यापूर्वी मी कधीही अनुभवलेला नव्हता. अ काम सो डीप. आणि एवढी सुंदर आणि एवढी नीरव शांतता यापूर्वी मी कधीही अनुभवलेली नव्हती. The river glittered at his own swift will. आणि अशा पद्धतीनं तिथं असणारी जी नदी आहे, वेस्टमिन्स्टर ब्रिजच्या खालून वाहणारी जी नदी आहे, त्या नदीचं नाव आहे थेम्स रिव्हर, थेम्स नदी. आणि तिथं जी थेम्स नदी आहे, ती वाहणारी थेम्स नदी ही स्वतःच्याच लईमध्ये संथपणे वाहते आहे. द रिव्हर ग्लिट्स. ग्लिट मीन्स moves smoothly. Moves smoothly किंवा smoothly moving. अतिशय शांतपणे वाहत आहे. The river glided at his own sweet will. स्वतःच्याच लयीमध्ये ती थेम्स नदी अतिशय संतपणे वाहत आहे. Dear God, the very houses seem as sleep. परमेश्वरा ही सर्व घरं म्हणजेच काय तर लोक. The poet has used here imagery. The houses are sleeping. The houses seem as sleep. The poet says the houses seem as sleep. Means all the people are sleeping. सर्व लोक हे झोपलेले आहेत. त्या शहरामधील सर्व लोक आणखीनही अजूनही गाढ झोपेमध्ये आहेत. And all that mighty heart is lying still. आणि ही सर्व माणसं ही शांतपणे आपापल्या घरामध्ये पडलेली आहेत. In this poem, the poet has described the beautiful scene around him from the Westminster Bridge, and he is praising, he is admiring the scene from the Westminster Bridge. And so he has written this poem on the beauty of the nature. आणि म्हणूनच कवीने या निसर्गामध्ये असणाऱ्या या सुंदर गोष्टींवरती कविता लिहिलेली आहे. As we know about, as we see all these things around us, आपणही आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी पाहत असतो. But we think that all these things are ordinary things. पण आपल्याला असं वाटतं की ह्या सर्वसाधारण गोष्टी आहेत, ordinary things आहेत. So we can't pay attention towards them. We ignore them. आपण ignore करत असतो. But the poet William Wordsworth, as a nature poet, he is admiring all these beautiful things. एक निसर्ग कवी असल्या कारणाने विल्यम वर्ड्सवर्थ मात्र ह्या गोष्टींकडे इग्नोर न करता, दुर्लक्ष न करता ह्या गोष्टींचं सुद्धा खूप प्रभावीपणे वर्णन करत आहे. At the end, I can say, मी असं म्हणू शकतो किंवा मी असं सांगेन, Wordsworth has recorded a scene which people may think is ordinary. कवीनं इथं अशा सीनचं वर्णन केलेलं आहे की ज्या सीनला, ज्या दृश्यांना आपण ऑर्डिनरी म्हणतो. As they see it every day. कारण ह्या गोष्टी आपण दररोज पाहत असतो आणि म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु कवीनं मात्र या सर्व गोष्टींचं वर्णन या कवितेमध्ये अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. But while we can see beauty in ordinary things, a poet like Wordsworth compels us to spot beauty even in everyday things. परंतु कवी असं म्हणतोय की जरी या गोष्टी आपण दररोज पाहत असलो तरी सुद्धा त्या वस्तूंमधलं, त्या गोष्टींमधलं सौंदर्य हे आपण स्पॉट केलं पाहिजे, ते आपण निहाळलं पाहिजे, ते ओळखलं पाहिजे आणि त्याचं वर्णन केलं पाहिजे किंवा त्याचं प्रशंसा केली पाहिजे. This poem seems to say that we can find something to admire in the most ordinary things. कवी या कवितेतून कवी असं सांगतोय की जरी या गोष्टी सर्वसामान्य ऑर्डिनरी वाटत असल्या तरी सुद्धा आपण त्याचं सौंदर्य हे पाहिलं पाहिजे, त्या सौंदर्याचं वर्णन केलं पाहिजे किंवा त्या ऑर्डिनरी थिंग्स मध्ये असणाऱ्या सौंदर्य हे आपण हे अनुभवलं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. So students, if you have any doubt about this poem, you can ask me
थँक्यू.